आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतायत त्या क्षेत्रातून वेळ काढून हा जो कार्यक्रम घडून आणण्यासाठी प्रयत्न करतात, 2 पैसे खर्च करतात, लांबून येतात, परंतु एवढं केल्यामुळे जो आनंद मिळतो त्या आनंदाला पारावार नाही. अशा प्रकारचा आनंद ना घरी मिळेल, ना दारी मिळेल, ना कुठल्या एखाद्या विवाह समारंभासारख्या कार्यक्रमात सुद्धा मिळणार नाही. एवढा आनंद इथे मिळतो. तर या आनंदाला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची. या आनंदाचं वर्णन त्यांनी अशा पद्धतीने केलं आहे. आनंद म्हटलं की त्याला प्रतिशब्द नाही आणि त्याला विरुद्धार्थी शब्दही. सुख म्हटलं की दुःख म्हणतो आपण, दुःख म्हटलं की सुख, प्रकाश म्हटलं की अंधार, पण आनंदाला प्रतिशब्द नाही. मग हा आनंदला प्रतिशब्द शोधण्याचा प्रयत्न खूप जरी केला आपण तर दुसरा शब्द सापडतो आपल्याला, प्रेम. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे हे साने गुरुजींनी सांगितलं. मग हा आनंदाचा झरा, हा प्रेमाचा झरा येतो तरी कुठून? एखादा मुलगा एखाद्या मुलगीकडे पाहून किंवा एखादी मुलगी एखाद्या मुलाकडे पाहून आय लव्ह यू म्हणते. त्या आय आणि यू मध्ये जे लव आहे ते खोटं लव आहे. त्या लवचं काहीच खरं नाही. याचं लव म्हटलं, प्रेम म्हटलं, आनंद म्हटलं की त्या प्रेमाचा झरा कसा असतो? उदाहरणार्थ एखाद्या विहिरीला ज्या वेळेला चढ पाणी लागतं, मग त्या विहिरीला किती आवाजवरची मोटर बसवा ते पाणी काही आटत नाही. मग तिथे फक्त पाणीच असतं, ऑइल किंवा डिझेल किंवा राखेल, दुसरं काही नसतं. तसं आनंद म्हणजे आनंदच, तिथे आय नाही आणि यू नाही. कबीरजींनी एकदा याच्यावर असं म्हटलंय, कबीरजी आज सांगायचंय तिथे मी तू पण आला, मी तू तो ती ते असं आलं, तिथे प्रेम नाही. प्रेम गली अति चांकरी, तामे दुजान समाय. मैं है तो हरी नहीं, हरी है तो मैं नहीं. याचा अर्थ असा आहे की प्रेमाचा झरा किंवा आनंदाचा झरा अशा गल्लीतून वाहतो. अशी अरुंद ती गली असते की तिथे मध्ये तिथे एकच गोष्ट जाऊ शकते, आनंद म्हणजे आनंद. दुसरी गोष्ट जाऊ शकत नाही. हा आनंद मिळण्यासाठी दुसऱ्याकडे जर आपण शोध घेतला तर पंढरपूरचे वारकरी एक महिना दीड महिना चालत जातात आणि तिथे एकमेकांना भेटतात. लहान हो का मोठा हो, एकमेकांचे पाया पडतात. ते पडतात की नाही? आता तुम्ही सुद्धा तसंच केलं या ठिकाणी. मग हे गुरुची भेट आणि शिष्याची भेट होणं हा एक आनंदाचा झराच आहे. या ठिकाणी कोणता आनंद मिळतो की हे जे पोरं होते की या पोरांना आपण त्या वेळेला काय काय बोलायचं आणि काय काय शिक्षा करायची आणि ते काय काय झाले आज. तुझं नाव काय? उज्ज्वल. तुझा भाऊ ज्ञानेश्वर पाटील. गजानन यांचे वडील
यांच्या वडिलांचे वडील श्यामराव आबा, हिम्मत आबा, अरे हे लोक शेतीमध्ये राबायचे, मिरच्या काढायचे, कुणाच्या 5 भोवरी, कुणाच्या 10 भोवरी. त्यांच्या कष्टातून आज तुम्ही असे मोठे उद्योगपती घडलेले आहेत. हे नितीन बापूराव पाटील, बापूराव माझे मित्र, माझ्या बरोबरचे, त्यांनी त्या काळात जे काही राजकारण केलं असेल ते सत्यावर आधारित केलं आणि म्हणून ते मृत्यूच्या दाढेतून परत आले. आणि त्यांच्या समोर त्यांचा मुलगा केवढा मोठा पुढारी आज त्यांच्या समोर घडला हे महत्वाचं. ते फक्त पुढारी होते, पण हे नितीन बापूराव ज्युनियर कॉलेजला लेक्चरर पण आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सदस्य पण निवडून आले आणि शिवाय ग्रामपंचायतमध्ये उरलं सुरलं ते सोसायटीमध्ये सगळ्या ठिकाणी एवढं करून आणखी याच्या पलीकडे कोणी असे सुखात दुःखात त्याचा मला 24 तासामध्ये केव्हाही फोन आला तर मी हजर आहे. केवढं मोठं व्यक्तिमत्व हे घडलं काय, आणि हा केवढा मोठा उद्योगपती. कोणी काही घडलं, कोणी काही घडलं, शेती करणारा शेतकरी जरी असेल तो साधा, त्याला साधा म्हणू नका. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. ही जी पोरगी आहे नाही काय तुझं नाव, संगीताबाई, हे आहे नगावची बोर्डरेवाड्यात, गेले सावद्याला आहे ना, खिरोदा साधं गाव नाही. खिरोदाचं BEd कॉलेज महाराष्ट्रात नंबर 1 आहे, नंबर 1. 96 मध्ये माझी पोरगी 6-7 मेळावा झाला होता, तर तिचं सिलेक्शन अंबरनाथच्या प्रताप कॉलेजचं MA आणि खिरोदाचं BEd एवढ्या याच्यावर तिचं सिलेक्शन झालंय फुकटात ज्युनियर कॉलेजला. पहिल्या दिवसापासून तिचा पगार. तुझं नाव काय? दिनेश बागले. या भाऊचे वडील म्हणजे एकदम साधा माणूस, चप्पल शिवणारा, बूट जुनी पाणी, आणि कसं बस जीवन जगणारा असं ते दाम्पत्य होतं. त्याच्यातला हा पोरगा त्या काळात ते परिस्थितीची जाण ठेवून परिस्थिती संघर्ष करून MA BEd पर्यंत MSc BEd पर्यंत शिक्षण घेणं आणि त्याच्यानंतर आज कुठेतरी नाही आपल्या राज्यात मिळाला ना परक्या राज्यात पण जॉब मिळाला, शिक्षक झाला. हा साधा पराक्रम नाही, तो साधा इतिहास नाही, किंवा साधी चिकाटी नाही. या बागलेंचे वडील दिनेश आणि यांच्या वडिलांचेच एक भाऊ होते, ते एका कॉटेज हॉस्पिटलमध्ये कारकून होते. त्यांना 4 मुली, त्याही 4 मुली चांगला घडला, एक मुलगाही घडला. आणि त्यांचे एक भाऊ IST मध्ये होते, आणखी त्यांचा मुलगा आहे नितीनचा एक भाऊ आहे लहान, तो प्राथमिक शिक्षक थोडे. तर हे दोघं पोरं एका एसटीतल्या सर्वसामान्य कर्मचाऱ्याचे 2 पोरं अशा पद्धतीने घडले. तर ST महामंडळात जी नोकरी आहे ती बी काही साधी नाही. तो तुकाराम आला का रे तू असा साधा सुद्धा पोरगा सजल ड्रायव्हर तो पडला. तर हा भाऊ काय भिकन याच्या वडील माझे मित्र होते, शेतकरी, आळाचे शेतकरी होते तुळशीराम पाटील. आणि आज त्या वडिलांची परंपरा चालवतोय तो बिचारा. ते बी काही सोपं तर त्याला 4 बहिणी आहेत. 4 बहीण आई आहे का? 6 बहिणी. 6 बहिणींचा हा एकमेव भाऊ. त्या 6 बहिणी 6 पाहुणे. आई वडिलांची परंपरा चालवणं हे काही सोपं काम आहे का? हा, अरे जिवंतपणे कोणी आईला टाकून देतो, कोणी वडिलांना टाकून देतो. हा, अरे पण ही परंपरा न टाकता तो आपला इतिहास, आपलं घराणं चालवणं हे काम सोपं काम नाही. स्वामीजींचा भक्त काय भाऊ, हा, आणि गुरुचं सांगितलं, तुझ्या गुरुला माझा सलाम. आणि
आणि तुझ्या गुरुने तुला स्वप्नामध्ये माझाच गुरु दाखवला. आरके सैन्याने माझे गुरु होते. काय हाताने अशी एकच हात काम करायचं. पण खडू खड्यावर धरला. बदक कुठलं गेलं ते हिंदीचे राष्ट्रभाषा पंडित बनले. काय आणि स्केल घ्यायचे ते DED 5वी 6वी 7वीचे शिक्षकाचे स्केल ते घ्यायचे आणि काम 8वी 9वी 10वीवर 8वी 9वी 10वीचे स्केल शिके जातो घ्यायचे. शिके जातो स्केल तो गुरु कोळी समाजाचे होते. कोळी याची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामादी. साधा गुरु नव्हता. मी आरती संघाने बोललो अरे ते माझे गुरु आता मला वाटतं 7वा मेळावा आहे का विद्यार्थ्यांचा 7वा का 8वा मेळावा आहे. आणि या मेळाव्यापैकी ते माझे गुरु कधी काही आलं नाही. त्यांना बोललो की ते नाही येत ना तर मला त्यांना भेटवा त्यांच्याकडे जाऊन. काय कारण सबसे बडा गुरु और गुरु से बढ़कर गुरु का गुरु बिन कोण दिखावे वाट. गुरु बिन कोण दिखावे वाटे बडा बिकट यमगाट. गुरु हा संत कुडीचा राजा. गुरु विन देव नाही तुझा. काय असे ते गुरु होते. आणि तुम्ही ज्या गुरुला बघता त्या गुरुने त्याच गुरुला दाखवलं आरके सैन्याने. आम्ही असे गुरु होतो. आता हे काय भगवान तुम्ही 10वीला किती वर्षापूर्वी होते? 22-23 वर्षापूर्वी. 23 वर्षापूर्वी. आणि मला पाहिला बरोबर आज मी त्याच्या काय म्हणजे मी कसा गुरु होतो. माझं दर्शन मला होत ते त्या शिष्याने करून दिलं मला. शिष्याने मी गुरु कसा होतो ते कुणामुळे सिद्ध होतं शिष्यामुळे. आणि गुरु सुद्धा कसा राहतो आपण सारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तयार लागली. नितीन दादा 12वीचे कॉलेज प्राध्यापक. दिनेश MSc नंदकिशोर भाऊ प्रायमरी टीचर. परिस्थिती सामान्य त्या माणसाची वडिलांची. आणि शॉर्टबट मार्ग पत्करला. 12वी नंतर चांगल्या मार्काला DL वर शॉर्टबट शूट ना ते असं आहे मोठं लॉंग रूटचा घेतला असता नाही नोकरी मिळाली असती तर काय काम. माझा एक विद्यार्थी अर्जुन वारुणी तो बिचारा MA BL झाला आहे आणि त्याला प्रायमरी टीचर बी नाही माध्यमिक टीचर बी नाही. आणि त्याच्याच समाजामध्ये एक संजू नावाचा विद्यार्थी आहे माझा. तो 10वी नंतरच DED झाला लगेच लागला. तो मस्त मजा करतो. शॉर्टबट 10वी नंतर 12वी नंतर होता का?